बट IPL मॅच आहे मुंबईचा मॅच आहे. चला गाईज आपण रेसिपीकडे बघूया. स्प्रिंग रोल्स. हाय गाईज, नमस्कार. माझं नाव आहे सिद्धी अँड वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. खूप दमलंय? काहीच नाही दमलंय. हा हा सो गाईज आता आम्ही दोघं मिळून बनवणार आहोत स्प्रिंग रोल. त्यासाठी आता मी थोडं सामान आणलंय. लाईक ह्याच्या घरातूनच एक गोष्ट आणली आहे, गाजर. आणि आता येताना मी आणलंय कोबी आणि काय आणलं? कोबी काय आणलंय? त्याला काय बोलतात? शिमला मिरची. हां, शिमला मिरची आणलाय. बेसिकली आम्हाला ते स्प्रिंग ऑनियन पण हवं होतं, बट काय झालं माहिती आहे, मग आम्ही म्हटलं की जाऊ दे ते स्प्रिंग ऑनियन. एक मिनटं, मी आहे ना सिनेमॅटिक मोड काढते. आता कसं दोघं दिसतं, तर स्प्रिंग ऑनियन पण घ्यायचं होतं, पण म्हटलं राहू दे, स्किप करून बघूयात आपण. आणि इट्स अवर रेसिपी. त्याच्यात आम्ही काही यूट्यूब मारून काहीच बघणार नाही आहे. सो जे आम्हाला माहिती आहे तेच करणार आहे आम्ही. काय म्हणणं आहे तुझं? स्प्रिंग रोल ना, दमलंय ऐकून. समजतंय ना तुम्हाला? लगेच तुला इथे 2 का पिंपल आले ते बघ, घाणडे. काहीच मी याचे पिंपल वगैरे सोड जरा. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. फेशियल वगैरे करून देत नाहीस ना? 1 and 2. फेशियल वगैरे करून देत नाही. आता ही आळसपणा करायला लागली आहे. पहिला लय करून द्यायची घरी येऊन. नव्याचे 9 दिवस काही. तेच बघितलं, असे असतात मुली. राकेश, पण तू फेशियल करून दे. 3 प्रकारचे फेशियल्स करून देईन मी तुला. चल आता आपण रेसिपी बनवूया फटाफट. चल. बट IPL मॅच आहे मुंबईचा मॅच आहे. चला गाईज आपण रेसिपीकडे बघूया. स्प्रिंग रोल्स. हा, मला बनवायचे आहेत स्प्रिंग रोल्स. हा तर क्रिकेट बघतो बाहेर बसून. चुकीचं आहे राकेश हे. काय चुकीचं आहे? मग तू चल आवर करायला घे. तुला क्रिकेट नाही आवडत तर मी काय करू? सॉरी चुकीचं गाईज, आहे. मला नाही आवडत क्रिकेट, तर नाही आवडत नाहीचा प्रश्न नाही. जी गोष्ट कळतच नाही तर कसं सांगणार. शिमला मिरची का? जस्ट वेट गाईज, आय एम ॲडिंग सम लाईट्स. टाडा दे कापायला दे. चलो फटाफट बनवूयात, कारण की ह्याला बाहेर पण जायचं. 2 घे, अजून एक आहे. चलो गाईज, आम्ही कटिंग मस्त पटापट चॉपिंग करून घेतो, देन तुम्हाला मी नंतर दाखवतो. तोपर्यंत आम्ही नूडल्स पण बॉईल करून घेतो. स्प्रिंग रोलसाठी गाईज नूडल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्याला मी सांगितलं आता ते बनवायला. ह्याने ते तेल त्याच्यात काढलं पण नाही, डायरेक्ट टाकतो राकेश थोडंसंच. हां, कारण का ऑलरेडी ते डीप फ्राय करायचं. सो आणि किती मोठी कढई ह्याच्यात बनवणार होतो, पण म्हणलं राहू दे, ह्याच्यातच बनवतो. कारण ह्याच्यातच सगळं बॉईल वगैरे केलं आहे. तर हा आता त्याची रेसिपी चालू करतो आहे. आणि मी इथे चिकन वगैरे साफ करून घेते थोडंसं, कारण का आम्हाला इंद्रायणीचा अळणी भात पण बनवायचा आहे. मला माहिती नाही कसं बनवतात, तू मला सांगत जरा. ठीक आहे, मी ह्याला सांगणारच होते. आता तुला ना ते सगळे जे आपण व्हेजीस कापले आहेत ना, ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे त्याच्यात आधी. काय काय टाकू? सगळंच. लाईक आधी जे पटकन फ्राय नाही होणार ते वाले टाक. तेच टाक. गाजर आधी टाक. ऑल? हां सगळे. आमच्याकडे नूडल्स आहेत चिंग्सचे. डाळ भात नॉर्मल, नाही तर ते हे अळणी राईस. राकेशचा फेवरेट अळणी राईस आहे. फेवरेट आहे ना तुझं? खरं का? माझ्या हातचं, म्हणजे फर्स्ट टाइम माझ्या हातचंच खाल्लेलं. सो त्यामुळे आधी मी केस बांधून घेते. शिमला मिरची कशी चॉप करू? असे स्लीटमध्ये उभे का. कसे? थोडं अजून बारीक कर. पाय काढ, पायाला लागलं तर नो भरचू का मी.
ही जी भांडी होतात ना ती मलाच घासायला लागणार आहेत अनफॉर्च्युनेटली, कारण का हात तर खाली जाऊ. तर गाईस तुम्हाला जर एक मिनिट ओके, तर गाईस तुम्हाला जर वाटत असेल वी आर मॅरिड कपल, तर नाही आहे तसं. राकेश बोल, तुला वाटतं का आपण मॅरिड आहोत? हा वाटतंय मला. तर नाही आहोत आम्ही मॅरिड, आणि आम्ही व्हिडिओ माझ्या घरी बनवतोय. हे माझं घर आहे. तर तुम्ही म्हणत असाल की तुझ्या घरी कसं काय, तर आमच्या दोघांच्या फॅमिलीजमध्ये आमचं रिलेशन माहिती आहे. अँड वी बोथ आर मॅरिड सून. तर एका हातात माझा व्हिडिओ शूट चालू आणि एका हातात मी कुकिंग करतोय. ते पण काही आयपॅडने शूट करतो आम्ही, कारण का फोनची चार्जिंगच नाही. तर मला जमत नाही आयपॅड पकडायला. सगळं टाकतो मी. तर मी व्हेजेस जास्त फ्राय नाही करायचं. तर सिद्धी बरोबर ना? हा, फ्राय नाही करायचं जास्त, कारण का आपल्याला ते डीप फ्राय करायचं. आणि मेनली आता आपल्याला जेव्हा आपण त्याच्यात नूडल्स वगैरे टाकणार, तो त्याच्यानंतर मग ते परत आपल्याला ते थोडा वेळ शिजवावंच लागणार. जास्त फ्राय केलं तर मग एकदम असं नरम नरम लागतं, मग मजा नाही येणार. सो आता त्याला मी हेल्प करते. नूडल्स बघा की मस्त झालंय, छान छान. ओके, सो ह्याच्यात मी आता ह्याला हेल्प करते. आता ह्याच्यात मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकते थोडीशी, कारण का आता ह्या सगळ्या गोष्टी करायला टाइम नाही आहे. लाईक चॉपिंग करत राहा गार्लिक आणि जिंजर, सो ते थोडं टाइम टेकिंग होईल. आणि त्याच्यानंतर मी टाकते चिंग्सचं. सो सॉरी गाईस, आम्ही काही ॲड वगैरे करत नाही आहे, बट तरी सुद्धा सांगते मी मला. चिंग्सचं थोडंसं एकदम सोया सॉस, तुम्ही बघितलं असेल मी किती अमाऊंटमध्ये टाकलं आहे. आणि त्याच्यानंतर टाकते रेड चिली सॉस. तो दोन्ही पण थोडं रेड चिली चालेल, कारण का आम्ही थोडं स्पायसी खाणारे पीपल्स आहोत. आणि मी ह्याच्यामध्येच टाकणार आहे सॉल्ट. आणि कारण का ऑलरेडी मी नूडल्समध्ये पण जेव्हा मी बॉईल केलं होतं, तो नूडल्समध्ये पण मी सॉल्ट टाकलं होतं. आणि फक्त व्हेजीजमध्ये आता मी टाकते थोडं सॉल्ट. आणि आम्ही फर्स्ट टाइम करतोय, तो थोडा कमी प्रमाणातच करतोय. तरी ते जास्तच वाटते मला, पण थोडं कमीच करतोय, कारण का मग परत आम्हाला जेवायचं पण आहे. थोडंसं एक स्नॅकिंग म्हणून, ते पण रात्री 9:30 वाजता. तर आम्ही जेवणार तर लेटच आहोत. सो थोडंसं सॉल्ट टाकलंय मी. मी फिरवणार. ओके. मी तुला दाखवते मग. आयपॅडमधून थोडंसं शूट करणं म्हणजे थोडं हॅक्टिक होतंय. ठीक आहे. मला चायनीज बनवायला लय आवडतं माणूस. राकेशला चायनीजवाल्या गोष्टी बनवायला खूप आवडतात. खायचं तर जाऊ देत, त्याचं खाणं तर खूपच विचित्र आहे. एकदम असं थोडं कमी खातो. टाक नूडल्स त्याच्यात. हा, अजून करत जरा शेव का काय चायनीज बना राव. आ जाओ खाने. स्वतः छान ते मिक्स करून घेऊन आणि लगेच गॅस बंद करायचा. स्लो फ्लेमवरच करतो आहे आम्ही, कारण का आम्हाला स्लो फ्लेममध्ये जे कुक केलेलं असतं त्याची टेस्ट खूप जास्त छान येते. सो तुम्ही पण ट्राय करा. आणि आता हे आमच्याकडे शीट्स आहेत ऑलरेडी, सो आम्ही डायरेक्ट बनवणार आहोत. शीट्स वगैरे बनवायचं काहीच झंझट नाही आहे.
ह्याच्यातच. तर आता मी हे शीट जे आहेत तर त्याला ते काढून घेते. तर ते खूपच पातळ आहेत, तर ते काढायचं बोललं की एकदम असं अलगद काढावं लागतं. तर मी आता याच्यातले शीट्स काढून घेते. ते एकदमच असे पातळ आहेत. बाकी सगळं करून झालं, फक्त रोल करून ते डीप फ्राय करायचं आहे. शहर तर पॉसिबलच नाही आहे. बाकी मला खूप हेल्प केली, ऑलमोस्ट त्यानेच केलं आहे, कारण का मला ते राईस पण बनवायचं, सो मला त्याची पण तयारी करावी लागते सारखी. ओके, सो ह्या शीटमध्ये टाकायचं आहे, रोल करायचं आहे आणि आपलं नॉर्मल पाणी लावून ते हां ओके. राकेश ये, कसं करायचं आता? हे ह्याच्यात भरायचं असं. सो गाईज आम्ही ओट्यावरच ठेवलं, कारण का त्याच्यात मी आधी ओटा पूर्ण क्लीन केला, खूप मेस झाली. राकेश आता करतोय. तर गाईज मी फर्स्ट टाइम करतोय हा. मी स्वतःच फर्स्ट टाइम करते, आम्ही दोघंही. म्हणजे मला तर असं वाटतं थायलंडचं ते काहीतरी सुशी सारखं आहे का, पण ते त्याचं शीट्स वगैरे वेगळं असतं ना. सुशी भरतोय जास्त नको बघितलं, आपल्यासाठी फटाके वाजतात. नाही रे, आपल्यासाठी नाही, आपल्यासाठी. राकेश हे आता असं हा आधी कर ते रोल एक. ओके ओके, वेट असं भरून ना त्याला पागे ढकल असं. अच्छा, समजलं, कळलंय ना तुला? हा, असं उलट घे आणि मागे खेच ते असंच ना. हा ऐक आता हे ना, हे आत टाक. हे आत टाक ना. टाकलं ते पण आय थिंक सो आपण खूप जास्त भरलाय का? कमी करूयात का? साईडचं खूप जास्त झालंय. ते वेजीज आहेत ते थोडे मध्ये घे. घेतलं बस. तुटतायत. ते तुटणार ते शीट आहे ना. वेट आमचे एक होता ना हावाला, तो जरा तुटला. त्याच्यानंतर मग ते आम्ही थोडंसं ह्याची स्लरी घेतली. स्लरी लाईक जे भाकरीचं पीठ असतं, किंवा लाईक तुम्ही तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल, कॉर्नफ्लॉवर असेल, वॉट एव्हर इट इज, जे तुम्हाला लावायचं वाटतंय. सो ते स्टिकीनेससाठी त्याला थोडंसं असं लावावं लागतं, अदरवाईज ऑल इज गुड. ते आम्ही 3 बनवलेत. हा जो आला ना हावाला तो छान झालाय, कारण का ते आम्ही आत्ता बनवला, ते आधीचे बनवलेले. आता राकेश तुम्हाला प्रॉपर बनवून दाखवेल. बस झालं राकेश, साईडला नको फिरव. लावलंच का साईडला? इथे नाही लावायचं आहे बघ, डायरेक्ट खाली लावायचं. ओके. सॉरी या गाईस, जरा मला बघावं लागलं. यूट्यूब आम्हाला थोडंसं ते पण 2 मिनिटासाठी पण नाही, 1 मिनिटासाठी लावलं. बघितलं तर स्थिती जरा इथे अवघड. तर असं घेऊन असं फोल्ड मारू. येस, तिथे लाव स्लरी. तर हे बघा गाईस, हे बघा असं आहे ते. असं लाव. माझ्याकडे तर नॉर्मल हे बघा गाईस, चिटकला. येस. आणि डीप फ्राय करताना ही साईड आधी टाकायची, कारण का ही पटकन चिटकलेली असतील तर ती पटकन फ्राय होऊन जाईल, मग काहीच बाहेर येणार नाही. सो त्यासाठी आम्ही तर 4-5च बनवू, कारण का ते एवढं तर कोणीच नाही खाणार आमच्या दोघांमधलं. तू खाली घेऊन जा मित्रांना पण तुझ्या, राकेश. तर येस, आम्ही सगळं बनवून घेतो आणि नंतर मग तुम्हाला भेटतो. आम्ही फ्राय करताना दाखवते मी तुम्हाला. असं काहीतरी दिसतंय ॲक्च्युली. मी ट्राय करून बघू. थांब. बेसिकली ना मी तुम्हाला सांगते गाईज, ही डिश आहे ना खूप जास्त टाईम टेकिंग आहे. टाईम टेकिंगचं तर जाऊ देतच, खूप जास्त तेल ॲब्झॉर्ब करते है ना. टिश्यू पेपर नाही, टिश्यू पेपरचं जाऊ दे, पण आम्ही तर 4 बनवल्याने बाकीचं 4 बनवल्याने बाकीचं तसंच ठेवून दिलं. सो आता राकेश ट्राय करून सांगेल तुम्हाला हाऊ इज इट. गरम आहे. थोड्या वेळ थांबा गाईज. आणि खूप जास्त तेल आहे, मग मलाच खायला कसं तरी होतं. गरम आहे, सांगते गरम तरी आपल्याला क्वालिटीज असाल तरच ह्या गोष्टी घरी बनवा, अदरवाईज नकाच बनवू.
खरं सांग कसं झालंय, खरं सांग. मान ना बोल, तूच बनवलंयस. वन मोर बस. ओके, वन मोर ठीक आहे गाईज, वन मोर. ऑइली आहे बट आतलं मला आय थिंक फिलिंग चांगलं वाटतंय. आवाज ऐकू शकता, क्रिस्पी आहे पण ते खूप जास्त ऑइली वाटतं मला. कसं आहे आतला बेस, आतला ना आतला गोष्ट अच्छा, म्हणजे लाईक नूडल्स. फक्त काय आम्ही ह्याच्यात चुकलो आहे. चुकलो नाहीये आपण बरोबर आहे, ते ऑइलीच होतं. क्रंची झालंय तर नॉन हे सॉफ्ट व्हायचं होतं ना. नाही, आपण आता लग्नात ते सांगितलेलं ते तसंच होतं. ॲक्च्युली ते छोटे छोटे रोल असतात. आमचं खूप मोठं झालं आहे, पण ठीक आहे, मोठं झालं ते झालं, पण टेस्ट पण छान झाली आहे म्हणतोय. पण ऑइली, ॲज यू कॅन सी किती ऑइली वाटते मला. सॉरी गाईज, मी तर 1-2 बाईट खाऊन ठेवून देणे. क्रिस्पी पण आहे छान. सो येस, मगाच जे आपण रोल बनवला होता तो एक ओके होता ना राकेश? ठीक होता. नूडल्स आतमधलं बघितलं, मस्त लागलं. हां, ॲक्च्युली जे आतलं फिलिंग होतं ना ते एवढं मस्त लागत होतं ना, आणि मग ते थोडंसं उरलं होतं तर हा घेऊन गेला ते, आणि खरंच ते खूप छान झालं होतं. म्हणजे मला पर्सनली खूप आवडलं. सो येस, आपण ह्या व्लॉगचा एंड इथेच करतोय. आता मला आधीचा एक व्लॉग आत्ता एडिट पण करायचा आहे, सो ते आधी करणार मी, त्याच्यानंतर हा व्लॉग येईल. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. राकेश, तुम्हाला काय आमचे व्लॉग्स बघायला आवडतील हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तसे आम्ही व्लॉग्स बनवू, कारण का आम्ही दोघं पण न्यू आहोत ॲज अ कपल व्लॉग्स. मी तर खूप न्यू आहे. हां, ॲक्च्युली मला तर खूप जास्त एक्सपिरियन्स आहे व्हिडिओचा, व्लॉग्स बनवायचा. ह्याचं तर नाहीच, ह्याच्या लाईफमध्ये व्लॉग्स अँड ऑल हे तर नाहीच आहे. बट तो तरीसुद्धा करतोय फक्त माझ्यासाठी, राईट ना? खुद के लिए कर रहा है कि मेरे लिए? सच बता. मेरे लिए तेरे लिए नाही. चलो गाईज, बाय बाय. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. गुड नाईट. गुड नाईट गाईज.